ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा औचित्य साधून उल्हासनगर कॅम्प 5 येथील शासकीय अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व कंपास बॉक्स वाटप करण्यात आले। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मनसेकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात। यावर्षीही ही परंपरा पुढे नेत गरजू व अनाथ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात देण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या पुढाकाराने शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, मुकेश, संजय परदेशी तसेच अनेक मनसैनिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरला असून मनसेने सामाजिक भान जपत केलेले कार्य नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत आहे। आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे उल्हासनगरचे शहर अध्यक्ष संजय घुगे यांच्या वतीने इथे जे अनाथ आश्रम आहे, शासकीय अनाथ आश्रम, अपंग आश्रम, या 2-3 आश्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जेवण आणि विविध फ्रूट अशा प्रकारचं वाटप करण्यात आलं, जेणेकरून त्या मुलांना एक चांगला संदेश जाईल की प्रत्येक वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी उभी असते आणि त्यांना वेळोवेळी जी मदत लागते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली जातेच, परंतु एक महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून त्यांच्यापर्यंत इकडे तिकडे वेगवेगळ्या गोष्टी न करता त्यापेक्षा अशा मुलांमध्ये आपला दिवस घालून त्यांना आपल्याकडनं जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने सन्मान्य साहेबांच्या आदेशाने दादा पाटील असतील, अविनाश जाधव साहेब असतील यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केला जातो आणि त्याच अनुषंगाने आज या मुलांना भेटायला आम्ही आलेलो। यांच्यामध्ये 2 ते 3 शाळा आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 मुलं आहेत आणि त्या मुलांना दरवर्षी जी आपल्याकडनं म्हणजे वर्षभर तर आम्ही करतोच, परंतु महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आमच्याकडनं जी काही मदत होते ती आम्ही दरवर्षी करत असतो। दरवर्षीप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमच्या परिसरातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना दरवर्षी शालेय साहित्य आम्ही वाटप करत असतो, परंतु यावर्षी अजून एक कार्यक्रम आम्ही त्याला ॲड केला की इथले जे शासकीय अनाथ आश्रम जे आहे इथले जे मुलं आहेत यांच्याकडे कसं दुर्लक्ष केलं जातं, म्हणून खास करून आमचे मार्गदर्शक राजूदादा पाटील, राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब, जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला एक सुचवलं की अशा प्रकारचे जरी उपक्रम केले तर लोकांमध्ये एक मेसेज जातो आणि ह्या लोकांना जे इतर वायफळ खर्च करतात तर तो खर्च न करता तो खर्च समजा केला जरी पण त्याच्यातून थोडासा वेळ काढून किंवा काहीतरी आर्थिक मदत हे करून या गरीब मुलांना त्यांनाही आर्थिक सहाय्य किंवा त्यांना ज्या शाळेसाठी शिक्षणासाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या इतर लोकांनाही मदत करायला पाहिजे, म्हणून आम्ही एक संदेश घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत आणि त्यांना एक मदत झाली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही मनसेच्या वतीने दरवर्षी आता हा एक कार्यक्रम आमचा असणारच आहे। इतर जे कार्यक्रम असतात त्याच्याबरोबर हा एक कार्यक्रम प्रत्येक वेळेला असणारच आहे। उल्हासनगर शहरातील सर्व कामगारांना व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।